खरं म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हा उद्घाटनाला आले तेव्हाच तो बोर्ड लागायला पाहिजे होता. आम्ही विचारलं विविध नावाच्या एअरपोर्टचं उद्घाटन करताय, नाव द्यायला का लाज वाटते तुम्हाला आमचं? हा कोणाचं तुमच्या डोक्यात कोणाचं नाव आहे मला माहिती आहे, देऊन तर बघा. साहेबांचा देऊन तर बघा. मला पूर्ण खात्री आहे ही जी मराठी माणसाची आपल्या एकजूट आहे ती त्यांना सातत्याने दिसत आहे. आणि आज परत आपण शेकडोच्या संख्येने इथे आला आणि सरकार जे आहे ते एकजुटी पुढे झुकतं हे परवा आपण पाहिलं इथेच. आणि हा महाराष्ट्र आहे त्यांना सांगावं लागेल परत. दिबा पाटलांच्या नावाशी कोणतेही तडजोड होणार नाही. आता त्यांचं काहीतरी चाललंय समोर एक असं वेगळं वास्तुभाग आणि त्याला दिबांचं नाव देऊ वगैरे वगैरे वगैरे. जो प्रस्ताव कॅबिनेटनं मंजूर केला तेच नाव विमानतळाला जाईल. विमानतळावर अद्याप या मराठी लोकनेत्याचं नाव जाईल. महाराष्ट्राच्या बाहेरची नावं चाललेली आहे मला माहिती आहे. अजून त्यांची हिंमत होत नाही प्रस्ताव पुढे आणण्याचा. ते आता तुमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, त्यांची सवय आहे भाजपवाल्यांची महाराष्ट्रात. गटागटाने चर्चेला बोलवतील आणि तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतील, अभिषेक दाखवतील, मग धमक्या देतील. पण हा जो आगरी कोळी समाज आहे हा अशा धमक्याने वगैरे घालत नाही. मूळचा जो आहे मुंबई कोकणातला भूमिपुत्र, आमच्या मालकीची मुंबई नवी मुंबई आहे. तुम्ही कोण सांगणार आम्हाला ह्याचं नाव द्या आणि त्याचं नाव द्या? आम्ही ठरवू कोणाचं नाव द्यायचं. आपल्या हक्काची छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायला सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागला. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायला संघर्ष करावा लागला मुंबईला. दिबांच्या नावासाठी पण संघर्ष सुरू आहे. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी अजून आम्ही याच्यामध्ये उतरलेलो नाही. म्हणजे दिल्लीमध्ये सध्या अमित शहा आणि मोदी पार्लमेंटला येत नाहीत घाबरून. कुठे आहेत काय माहित नाही, लापता. पण मला पूर्ण खात्री आहे मोदी आणि शहा असं अविचार करणार नाही. ज्या दिवशी ते अविचार करतील त्या दिवशी महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष संपला. बरोबर ना? आपण थांबला त्या उन्हामध्ये दिवसभर आमची या सुप्रीम कोर्टला शिवसेनेचा खटला चालू होता. आता आर्ग्युमेंट संपलं, उद्या परत जाऊ. मूळ शिवसेना सुद्धा आपल्यालाच मिळणार. अरे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी कोणाला चोरता येते असं होणार नाही. तुम्हाला सगळ्यांना दिल्लीत आला, जंतर मंतरला बसला, जंतर मंतरला परत जय महाराष्ट्राच्या गर्जना झाल्या. जेव्हा जेव्हा महाराष्ट्र दिल्लीवर धडकतो तेव्हा आपला विजय होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी